नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका अनोख्या गोष्टीमध्ये. मी तुमचा अतुल. आज मी माझ्या आयुष्यातील एक अशी सत्य घटना शेअर करणार आहे, जी पुण्याच्या सिमेंटच्या जंगलातून दूर अलिबागच्या एका शांत गावात घडली. ऑफिसच्या कामाचा ताण, सततच्या डेडलाईन आणि नाईट शिफ्ट्समुळे माझे शरीर आणि मन दोन्ही थकले होते. मला उड होती ती फक्त अथांग समुद्राची आणि शांततेची. रात्रीच्या बसने मी प्रवास सुरू केला आणि पहाटे जेव्हा त्या गावात पोहोचलो तेव्हा ओल्या मातीचा सुगंध आणि समुद्राच्या वाऱ्याने माझे स्वागत केले. तिथे वाटेत मला एक गारवा नावाचे छोटे, अत्यंत स्वच्छ आणि सुंदर हॉटेल दिसले. लाल कौलारू छप्पल आणि नारळ सुपारीच्या झाडाने वेढलेले ते एक सुंदर ठिकाण होते. तिथेच माझी भेट मीनाक्षीजींशी झाली. त्या साधारण 40-42 वर्षाच्या होत्या, पण त्याच्या सौंदर्यात एक अशी जादू होती की कोणाची मन हरावे. त्यांचा गोरावर्ण आणि साडीमधील सुडोल शरीरयष्टी अतिशय मोहक होती. तिचे केस मोकळे सोडलेले होते आणि त्यातील काही पांढऱ्या केसांच्या बाटा तिच्या प्रौढ सौंदर्यात भर घालत होत्या. तिचे डोळे खोल आणि भावपूर्ण होते, जणू काही अनेक एकाकी रात्रींची कहाणी आणि मनातील सुप्त इच्छा त्यातून डोकावत होत्या. नमस्कार, मी स्मित हास्य करत म्हणालो. माझा आवाज ऐकून तिने माझ्याकडे पाहिले. तिची तीक्ष्ण नजर क्षणभर माझ्या चेहऱ्यावर, खांद्यावर आणि छातीवर फिरली. त्या नजरेत खूप काही सामावलेले होते. तिने गोड आवाजात विचारले, तुम्हाला रूम हवी का? हो, एक सिंगल रूम. 2-3 दिवस राहण्याचा माझा विचार आहे, मी नम्रपणे उत्तर दिले. तिने मला पहिल्या मजल्यावर एक छान खोली दिली. दुपारी मी भूक लागल्यावर मी जेवणासाठी खाली गेलो. हॉटेलमध्ये शांतता होती, म्हणून मी थेट स्वयंपाकघराच्या दिशेने वळालो. तिथे मीनाक्षीजी स्वतः जेवण बनवण्यात मग्न होत्या. दुपारच्या उकाड्यामुळे आणि चुलीच्या उष्णतेमुळे त्यांच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब चमकत होते. कामाच्या ओघात त्यांचा ब्लाऊज पाठीला थोडा चिकटला होता, ज्यातून त्यांच्या शरीराचा बांधा अधिकच आकर्षक दिसत होता. मी हळूच विचारले, मीनाक्षीजी, काय खास बनवताय आज? त्या दचकून वळाल्या. त्यांच्या कपाळावरची बट बाजूला करत त्यांनी हसून पाहिले. अतुल बाबू, आज तुमच्यासाठी ताजी बांगडा फ्राय, सोलकढी आणि गरम भात बनवते, त्या म्हणाल्या. त्यांच्या बोलण्यात एक वेगळीच आत्मीयता होती. मी तिथेच उभं राहून त्यांच्या कामाकडे पाहत राहिलो. त्यांच्या हाताच्या हालचालीत एक प्रकारची लय होती, जी मला भुरळ घालत होती. जेवण झाल्यावर आम्ही हॉटेलच्या वरांड्यात बसलो. हळूहळू आमच्या गप्पा रंगू लागल्या. त्यांनी सांगितले की त्यांचे पती 12 वर्षापूर्वी हे हॉटेल सुरू करून कामासाठी नेहमी बाहेरच असतात. मुले शिक्षणासाठी बाहेर असतात. अतुल बाबू, हे हॉटेल पाहुण्याने भरलेले असते, पण रात्री जेव्हा सगळे शांत होते तेव्हा या भिंती मला खायला उठतात, त्या म्हणाल्या. त्यांच्या डोळ्यात तो खोलवर रुजलेला एकाकीपणा मला स्पष्ट दिसत होता. मी त्यांचा हातात घेतला आणि म्हणालो, मीनाक्षीजी, कधी कधी आयुष्यात स्वतःसाठी जगणे महत्त्वाचे असते. तुम्ही एकट्या नाही आहात. माझ्या या शब्दांनी त्यांच्या मनात एक विश्वासाची भावना निर्माण केली. तो केवळ एक स्पर्श नव्हता, तर त्यांना दिलेला एक भावनिक आधार होता. त्यांना वर्षानुवर्षे गरज होती. त्या सुंदर प्रौढ स्त्रीच्या मनातील ती भावनिक ओढ आणि एकेकीपणाची सावली आमच्या पहिल्या भेटीला एक अनपेक्षित वळणावर घेऊन जात असल्याचे मला वाटत होते. संध्याकाळ झाली आणि रात्रीच्या गडद अंधारात हळूहळू समुद्र किनाऱ्यावर पसरला. पुण्याच्या झगमगत्या दिव्याच्या तुलनेत या गावातील रात्र अत्यंत शांत आणि गूढ होती. संध्याकाळी मी त्यांना समुद्र किनाऱ्यावर चालण्याचा आग्रह केला. तो विस्तीर्ण समुद्र किनारा आणि मावळत्या सूर्याची केशरी किरणे, वातावरण अतिशय रोमॅन्टिक झाले होते. आम्ही वाळूवर चालत असताना लाटा आमच्या पायांना स्पर्श करून जात होत्या. आम्ही एका मोठ्या खडकावर जाऊन बसलो. मीनाक्षीजींनी त्यांचे डोके माझ्या खांद्यावर टेकवले. किती वर्षे झाली असतील मला असं शांतपणे समुद्राकडे बघून, त्या गैवरून म्हणाल्या. त्यांच्या त्या भावपूर्ण शब्दांनी माझे मन हेलावून गेले. मी हळूच तिचा चेहरा माझ्या दिशेने वळवला. संध्याकाळच्या त्या सौम्य प्रकाशात आमचे ओठ एकमेकांना भिडले आणि एकरूप झाले. ते एक दीर्घ आणि गाढ चुंबन होते, ज्यातून आमच्यातील वाढत्या उडीची प्रचिती येत होती. तिथे त्या समुद्र किनाऱ्यावर निसर्गाला एकमेव साक्षीदार मानून आम्ही एकमेकाच्या मिठीत पूर्णपणे हरवून गेलो होतो. पण इतर लोक जवळ येत असल्याचे जाणवताच आम्ही स्वतःला सावरले आणि पुन्हा
घाईघाईने हॉटेलकडे परतलो. रात्रीच्या जेवणानंतर मी हॉटेल गारावावर परतलो तेव्हा सर्व अतिव शांतता होती. रिसेप्शन काउंटरवर एक छोटा दिवा तेवत होता आणि मीनाक्षीजी तिथे एकट्याच बसून टी व्ही पाहत होत्या. रात्रीची शांतता आणि त्या दिव्याचा मंद प्रकाश आणि यात त्यांची सुडोल आकृती अधिकच सुंदर आणि मूक दिसत होती. मी हळूच त्यांच्या जवळ गेलो आणि काउंटरवर ठेवलेल्या खुर्चीवर जाऊन बसलो. सुरुवातीला आम्ही औपचारिक गप्पा मारल्या, पण हळूहळू आमचे संभाषण अधिक खोल आणि वैयक्तिक होत गेले. त्यांनी आपल्या मनातील एकटेपणा, अपूर्ण राहिलेल्या इच्छा आणि भावनिक मोकळेपणाने मांडली. बोलता बोलता आमच्यातील संकोच पूर्णपणे नाहीसा झाला. मी हळूच हात पुढे केला आणि त्यांच्या मऊ हातावर माझा हात ठेवला. माझ्या त्या अचानक स्पर्शाने मीनाक्षीजींच्या शरीरातून एक हलकीशी शिरशिरी धावली. तरीही त्यांनी आपला हात मागे घेतला नाही. मी हळूच उठलो, त्यांच्या अधिक जवळ गेलो आणि त्यांच्या गोऱ्या गालाला हलकाचा स्पर्श केला. मीनाक्षीजी, तुम्ही खरोखरच खूप सुंदर आहात. मी त्यांच्या कानात हळूच कुजबुजलो. त्या कौतुकाने त्या लाजून गेल्या. असं काय म्हणता अतुल बाबू? मी आता पूर्वीसारखी तरुण राहिलेली नाही, त्याला आजवळ स्वरात म्हणाल्या. तरीही त्यांच्या शब्दात नकार नव्हता, केवळ एक मग संमती होती. क्षणभरही न थांबता मी त्यांना हळूच माझ्याकडे ओढून घेतले. रात्रीच्या एकांतात आमच्या नात्यातील एक नवा, सुगंधित आणि रेशमी अध्याय सुरू होण्याच्या बेतात होता. हॉटेल गारवामधील त्या शांत खोलीत आम्ही पुन्हा एकदा एकमेकांच्या जवळ आलो. पण यावेळी आमची जवळीक केवळ शारीरिक ओढीपुरती मर्यादित नव्हती. त्यात गाढा परस्पर आदर आणि भावनिक जवळीक होती. मीनाक्षीजींनी अखेर आपल्या मनातल्या दीर्घकाळापासून दडपलेल्या भावनांना मोकळी वाट करून दिली होती. त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान आणि अत्यंत सुंदर मधुर हास्य उमटले होते. खिडकीबाहेरच्या लाटांना आवाज ऐकत आणि हातात हात घालून गप्पा मारत आम्ही तासनतास बसून राहिलो. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या 3 दिवसाच्या सहलीचा शेवटचा दिवस उजाडला. अलिबागमधील ते शांत गाव सोडण्याची किंवा मीनाक्षीजीपासून दूर जाण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. तरी पुण्यात परतणे तितकेच गरजेचे होते. मी माझी बॅग भरली आणि खाली गेलो. मीनाक्षीजी काउंटरवर उभ्या होत्या. त्यांना त्यांच्या पतीचा फोन आला आणि ते संध्याकाळपर्यंत परतणार होते. याचा अर्थ असा होता की आमचे ते रेशमी गुपित कायमचे आमच्या हृदयात सुरक्षितपणे बंदिस्त राहणार होते. निरोप घेताना त्यांची माझी बिले घेण्यास नकार दिला. आजही मी त्या पुण्याच्या त्या गर्दीत असतो, पण डोळे मिटले की मला हॉटेल गारवाची ती शांत रात्र आणि मीनाक्षीजींचा तो सुगंधित सहवास आठवतो. मित्रांनो, कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि विशेष करून हाईप करायला विसरू नका आणि अनोखी गोष्ट चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटेचं बटन अवश्य दाबा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी